सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्तिका रुपालीला म्हणत असते की विरोचका माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्यावर रुपाली रागातच विचारते की आता काय चूक केली आहेस तू. आणि त्यावर अस्तिका खोटं सांगते की मी माझा मनी अद्वैतच्या खोलीमध्येच विसरून आले आहे. आणि ते ऐकून रुपाली तिच्यावर खूप चिडते. ती म्हणते की अस्तिका आता मी तुझा जीव घेईल. तर अस्तिका तिची माफी मागत म्हणत असते की विरोचका मला माफ करा, मी पटकन जाऊन तो मनी घेऊन येते कारण त्या खोलीत आता कोणीही नाही आहे. आणि त्यावर रुपाली म्हणते ठीक आहे. आणि मग अस्तिका तेथून जाण्यासाठी निघते, पण तितक्यात रुपाली तिला थांबवते. आणि मग त्यानंतर ती अस्तिकाला एक लहान पण धारदार शस्त्र देते. अस्तिका विचारते की विरोचका हे कशासाठी, माझ्या रक्षणासाठी का. आणि त्यावर रुपाली सांगते नाही, हे आहे अद्वैतला मारण्यासाठी. आणि ते ऐकून अस्तिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप घाबरलेली असते. तर रुपाली तिला सांगते आता जायचं आणि याने त्याच्या छातीवर, मानेवर, पोटावर जमेल तेवढे वार करायचे. आज त्याला मारून टाकायचं आणि ते सुद्धा लपून छपून नाही तर सगळ्यांसमोर. आणि त्यावर अस्तिका फक्त हो म्हणत तेथून जाण्यासाठी निघते. मात्र ती खूपच घाबरलेली असते. आणि मग जेव्हा ती रूममधून बाहेर येते तेव्हा ती तिच्या तोंडात लपवलेला तो मनी बाहेर काढते आणि मनाशी म्हणते की विरोचका मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोलले. मात्र आता मी तुमचा आदेश मोडणार नाही, तुम्हाला फसवणार नाही. मी आज अद्वैतला मारून टाकणार कारण त्याला समजलंय की मी अस्तिका आहे. खरं तर मला त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं होतं, पण आता ते शक्य नाही. कदाचित आम्ही दोघेजण नागलोकातच एकत्र येऊ. मात्र त्यासाठी मला अद्वैतला मारावं लागेल आणि स्वतःही मारावं लागेल. तर दुसरीकडे अद्वैत आणि नेत्रा इंद्राणीकडे जातात. अद्वैत म्हणत असतो की माहीत नाही का, पण नक्कीच काहीतरी घडलं आहे असं मला वाटतंय. त्यामुळे नेत्रा विचारते की नक्की काय झाले साहेब. आणि त्यावेळी अद्वैत त्या दोघींना सांगतो की आज अस्तिकाचं वागणं वेगळंच होतं. म्हणजे तिची बॉडी लँग्वेज बदलली होती, तिची बोलण्याची पद्धत बदलली होती. इतकंच नाही तर तिचा स्पर्शसुद्धा मला वेगळाच जाणवत होता. आणि हे सगळं काही ऐकून नेत्रा काळजीत पडते. अद्वैत म्हणत असतो की माहीत नाही का, नक्कीच काहीतरी घडलं आहे याची मला खात्री आहे. आणि मग तो इंद्राणी आणि नेत्राला सांगतो की तिच्या तोंडात जो मनी आहे ना, तो आता मलाच बाहेर काढावा लागेल कारण त्याशिवाय हे कोडं आपल्याला उलगडणार नाही. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो, पण नेत्रा त्याला थांबवते. ती अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळी त्यांना अस्तिकाचा आवाज येतो. अस्तिका बाहेरून दरवाजा वाजवत असते, त्यामुळे हे तिघेही घाबरतात. आणि मग नेत्रा पटकन दरवाजाच्या पाठीमागेच लपून बसते. तर अद्वैत दरवाजा उघडतो. अस्तिका त्या रूममध्ये सगळीकडे बघत असते, पण तिला नेत्रा कुठेही दिसत नाही. आणि मग ती अद्वैतला म्हणते की साहेब मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे बोल मग. मात्र अस्तिका म्हणते इथे नाही, तुम्ही आपल्या रूममध्ये चला. आणि त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे. मात्र तितक्यात खरी नेत्रा त्याचा हात पकडते. ती अद्वैतला जाऊ द्यायला तयार नसते. मात्र अद्वैत म्हणतो की काळजी करू नको, आपण नंतर बोलूयात. आणि मग तो अस्तिकासोबत त्यांच्या रूममध्ये जातो. नेत्रा मात्र खूप घाबरलेली असते. ती पटकन त्यांच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघते. मात्र इंद्राणी तिला थांबवते. दुसरीकडे अस्तिका अद्वैतला रूममध्ये घेऊन जाते आणि ती दरवाजा बंद करते. अद्वैत तिला विचारत असतो की काय झालं नेत्रा. आणि त्यावर अस्तिका रडतच म्हणते की साहेब तुम्हाला माहिती आहे का, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझा तुमच्यावर जीव जाडलाय. आता मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आणि तिचं असं विचित्र बोलणं ऐकून अद्वैतला काय बोलावं ते सुचत नाही. पण तरीही तो म्हणतो की माझंसुद्धा माझ्या नेत्रावर खूप प्रेम आहे. तर अस्तिका रडतच त्याला मिठी मारते. त्यामुळे अद्वैतला नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. तो अस्तिकापासून दूर होतो. मात्र अस्तिका सरळ त्याच्या जवळ जाते आणि त्यामुळे अद्वैतला धक्काच बसतो. तर दुसरीकडे नेत्राला सुद्धा नक्कीच काहीतरी घडणार आहे याची जाणीव होत असते. ती बाहेर जाण्यासाठी खूप प्रयत्न करते, मात्र इंद्राणी तिला बाहेर जाऊ देत नाही. ती नेत्राला अडवत म्हणत असते की अद्वैतला थोडा वेळ दे, येईल तो.
मात्र नेत्राला कशाची तरी चाहूल लागलेली असते. ती म्हणत असते की आत्या मला खरंच खूप काळजी वाटत आहे. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की नेत्रा तू नको काळजी करू. आणि तसंही ती अस्तिका आपल्या अद्वैतला काही करू शकणार नाही. तिचं शस्त्र आहे ते विष आणि त्या विषाचा अद्वैतवर काहीच परिणाम होणार नाही. मात्र नेत्राला खूपच काळजी वाटत असते, पण इंद्राणी पुढे ती काही बोलूही शकत नाही. तर दुसरीकडे अस्तिका रडतच अद्वैतला पुन्हा एकदा मिठी मारते. ती रडतच अद्वैतला म्हणत असते की माझ्या मनावर जी जखम होती त्यावर तू हळूवार फुंकर घातली. आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. आणि अस्तिकाचं हे असं सगळं बोलणं ऐकून अद्वैतला तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर अस्तिका तिने तिच्या केसांमध्ये लपवलेलं ते शस्त्र बाहेर काढते आणि अद्वैतच्या मानेजवळ घेऊन जाते. अद्वैतला काहीतरी गडबड आहे हे जाणवतं. तो अस्तिकापासून दूर होण्याचा प्रयत्नही करतो, मात्र ती अद्वैतला काही सोडत नाही. तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. ती जोरजोरात दरवाजा वाजवत असते, पण अस्तिका अद्वैतला काही सोडत नाही. नेत्रापाठोपाठ रुपालीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि मग तीसुद्धा अद्वैतला आवाज देत दरवाजा वाजवायला सुरुवात करते. तर दुसरीकडे अद्वैत अस्तिकापासून दूर होण्याचा प्रयत्न करत असतो, पण अस्तिकाने त्याला घट्ट पकडून ठेवलेलं असतं. ती अद्वैतला म्हणत असते की सुषेण, त्रेतायुगामध्ये तू माझ्या प्रियकराला दुर्मतला मारलं होतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी इतकी युगनयुगं भटकत होते. मात्र आता मला कळलं आहे की जे काही घडलं त्यात तुझी कोणतीही चूक नव्हती. तू तुझं कर्तव्य पूर्ण केलं आणि तसंही प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. आता माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. कदाचित नागलोकात आपण एकत्र येऊ. आणि तिचं ते बोलणं ऐकून अद्वैत पटकन तिला लांब ढकलून देतो. तो रागातच तिच्याकडे बघत असतो. तर अस्तिका रडतच त्याच्याकडे पाहत असते आणि तिच्या हातातील ती धारदार वस्तू पाहून अद्वैतच्या पायाखालची तर जमीनच सरकते. त्याला आठवतं की आत्तापर्यंत या नागाने किती वेळा आपल्यावर हल्ला केला होता. मग त्याने नेत्रा म्हणून अस्तिकालाच कसं जवळ केलं होतं ते सुद्धा आठवतं. त्याला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो आणि मग तो पटकन जाऊन दरवाजा उघडतो. तर अस्तिका बाथरूममध्ये जाऊन लपते. नेत्रा पटकन अद्वैतकडे जाते. त्याला विचारते की साहेब तुम्हाला काही झालं तर नाही ना. त्यावर तो मान हलवत नाही म्हणतो. तर नेत्रा तिथे अस्तिकाचा शोध घेऊ लागते. तर इकडे रुपाली मुद्दाम हसतच अद्वैतला म्हणत असते की तुला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला? एवढा घाबरतोस की काय तुम्हाला? पण त्यावर अद्वैत काहीच उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.